घरातील तांदळाच्या डब्यात टाका ही वस्तू आणि 7 दिवसात चमत्कार बघा, अचानक धनलाभ होईल। मित्रांनो, काही वेळा आपण खूप मेहनत करतो, नोकरी असो व्यवसाय असो, आपण अगदी मन लावून करतो, व्यवसाय चिकाटीने करतो, तरीही आपल्याला आपल्या नोकरीत व्यवसायात यश येत नाही। नोकरीत बढती मिळत नाही तर व्यवसाय नीट चालत नाही। अशावेळी आपल्याला पैशाची कमतरता भासू लागते। घरी पैशाची कमतरता असेल तर अशांतता वाटते, घरातल्या लोकांची चिडचिड वाढते, घरातली शांतता नाहीशी होते। या समस्येवर मात करण्यासाठी आपण घरगुती आणि छोटासा उपाय करून पहा। मित्रांनो, हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या व्यवसायात यश येईल, नोकरीत बढती होईल, कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुम्हाला धनाची प्राप्ती होईल। यामुळे तुमच्या घरात सुख शांती नांदेल, घरातील सर्व लोक आनंदाने राहतील, भांडण तंटा मिटतील। चला तर पाहूया काय आहे तो उपाय। हा मित्रांनो, आपल्या सर्वांच्याच घरात तांदळाचा एक डबा असतो। याच तांदळाच्या डब्यामध्ये ठेवा ही एक वस्तू। 7 दिवसांमध्येच तुम्हाला याचा चमत्कार दिसून येईल आणि धनप्राप्तीची प्रचिती येईल। तुम्हाला अचानक धनलाभ देखील होईल, चारही बाजूंनी पैशांचा पाऊस पडेल। मग उपाय केल्यावर तुम्ही बघाल की तुमच्या घरात धन येईलच, पण धनसंपत्ती बरोबर सुख समाधान सुद्धा येईल। मित्रांनो, ज्यांच्याकडे धन पैसा ऐश्वर्य पटकन येतं, त्या ठिकाणी तिथून सुख शांती पटकन निघून जाते। एकमेकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात, वादविवाद वाढतात, पण हा टोटका केला की तुमच्या धनासोबतच सुख शांती व समाधान कशी काय येईल याबद्दलचा उपाय आज आपण पाहणार आहोत। मित्रांनो, हा उपाय तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी करावा लागेल। दररोज जरी हा उपाय केला तरी चालेल, कोणीही हा उपाय कोणीही करू शकतो। शुक्रवारच्या दिवशी तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही दररोज देखील हा उपाय करू शकता। मित्रांनो, शुक्रवारच्या दिवशी तुम्ही घरात ज्या डब्यात तांदूळ साठवून ठेवता त्या तांदळाच्या डब्यामध्ये तुम्हाला खडीसाखर ठेवायची आहे। प्लास्टिकच्या पिशवीत खडीसाखर ठेवून ती पिशवी देखील तुम्ही त्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवू शकता, किंवा एखादी चांदीची वाटी असेल तर त्यात देखील तुम्ही खडीसाखर ठेवा। मित्रांनो, खडीसाखर ही शुक्र ग्रहाची संबंधित आहे, त्यामुळे तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह असतो, त्यामुळेच तुमच्या घरात वैभवाची वर्षा होते। तसेच तांदळाचा संबंध हा चंद्रग्रहाशी जोडलेला आहे, ज्याचा प्रभाव मनुष्याच्या शरीरावर व मनावर पडत असतो, मनाला शांत करत असतो। यामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते। मित्रांनो, ज्या क्षेत्रात प्रगती करायचे आहे त्या क्षेत्रात तुमचं मन लागेल। अनेक वेळा असं होतं की आपलं मन व्यापार धंद्यात नोकरीत लागत नाही, जिथून पैसा येणार आहे तिथेच तुमचं मन लागत नाही। अशा वेळी शुक्रवारच्या दिवशी थोडीशी खडीसाखर जर तुम्ही तांदळाच्या डब्यामध्ये ठेवली तर काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल, घरात पैसा येईल, तुमचं मन कामांमध्ये लागेल, तुमच्या मेहनतीच फळ तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त मिळेल। पैसा घरात आल्याने तुम्हाला खूप सुख आनंद तुमच्या घरामध्ये ये, तुमच्या घरातील भांडण कमी होतील, घरातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल। मित्रांनो, शुक्रवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला खडीसाखर अर्पण करा आणि त्या झाडाला 11 प्रदक्षिणा घातल्या तर मित्रांनो यांचे फायदे खूप मोठे आहेत। तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी समाधान आरोग्य सर्व काही येईल। मित्रांनो, तुम्हाला त्या उपायावर विश्वास देखील बसणार नाही इतका चमत्कार या उपायाचा आहे। अनेक जणांनी हा उपाय करून देखील पाहिलेला आहे।
त्यांना खूप मोठा फायदा झालेला आहे, चमत्कार झालेला आहे। तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की करून पहा, तुम्हालाही याचा नक्कीच लाभ मिळेल। भरपूर उपाय केले, भरपूर सेवा केली, तरी इच्छा पूर्ण होत नसेल तर करा फक्त हे एक काम। तुम्ही स्वामींची खूप सेवा केली असली तरीही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर हे सोपे काम करा आणि चमत्कार पहा, लवकरच तुमची इच्छा पूर्ण होईल। बऱ्याच वेळा आपण आपल्या इच्छेसाठी किंवा आपल्या इच्छेसाठी सेवा करतो, आपण अनेक उपाय करतो आणि हे उपाय करती काहींना सेवेचा फायदा होतो आणि काहींना होत नाही, परंतु आपल्याला हे समजत नाही की काही लोकांना त्यांच्या सेवेची गरज आहे, काही लोकांना तत्काळ लाभ मिळतो। पण जर तुमच्या बाबतीत असे घडले की अनेक उपाय करून अनेक सेवा करूनही तुमच्या मनोकामना पूर्ण होत नाहीत, पण तुम्हाला कोणताही लाभ मिळत नाही, तरीही तुम्हाला अनुभव मिळत नाही, असे असेल तर तुम्ही करावे एक साधी गोष्ट, तुम्हाला लगेच चमत्कार घडेल, अनुभव येतील आणि तुमच्या इच्छाही पूर्ण होतील। त्यासाठी कोणत्याही गुरुवारपासून कोणत्याही गुरुवारपर्यंत हे काम सुरू करावे। गुरुवारपासूनच हे काम सुरू करायचे आहे। सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्ही स्वामींसमोर बसाल तेव्हा देवघरात बसून संकल्प घ्यावा। संकल्प करताना तुम्ही तुमच्या हातातील पाणी एका घोटात घ्या आणि पाणी घेतल्यावर तुमचा हात त्या ताटात टाका आणि नंतर तुमची इच्छा स्वामींसमोर बोला। माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी स्वामींना प्रार्थना करा, मी तुझी असीम कृपा माझ्यावर असो। नंतर पातेल्यात किंवा ताटात पाणी सोडा आणि मग तुळशीत पाणी घाला। परंतु संकल्प घेतल्यानंतर तुम्हाला ही सेवा सलग 21 दिवस करावी लागेल। 21 दिवस रोज 11 माली मंत्रांसह श्री स्वामी समर्थ नामाचा जप करावा लागेल। 11 पेक्षा कमी, 11 पेक्षा जास्त नाही। तुम्हाला 21 दिवस दररोज 11 फेरे जप करावे लागतील आणि पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारीच संकल्प सोडावा लागेल। गुरुवारपासून तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची सलग 21 दिवस सेवा करावी आणि दररोज विचार सोडण्याची गरज नाही। 21 दिवस रोज 11 वेळा श्रद्धेने नामजप करून पूर्ण निष्ठेने, श्रद्धेने आणि भक्तीने हे काम केल्यास काही दिवसातच चमत्कार घडून तुमचा संकल्प पूर्ण होईल। संकल्प करताना तुमची जी इच्छा असेल ती स्वामी पूर्ण करतील, पण ही सेवा करताना काही अडचणी घेतील, तुमचे समाधान होणार नाही। तुम्ही विचार कराल की जाता खूप इराले, मी आता करत नाही, काही असतील अडचणी, काही नकारात्मक गोष्टी असू शकतात, आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा आहे असे होऊ देऊ नका, परंतु देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेवा आणि साखळी तोडता करा। किंवा कधी कधी गारतरही आमची परीक्षा बघतात, आम्ही खूप थकलो असतो, झोप लागते, 11 बागायतदार एकत्र नसतात, त्यामुळे आम्हाला त्याबद्दल काही करण्याची गरज नाही, फक्त लक्ष केंद्रित करावे लागेल। 11 गार्डर्सने दररोज पूर्ण करावे। हे सकाळी किंवा संध्याकाळी करा, परंतु दररोज एकाच वेळी सलग 11 वेळा करा। उदबत्ती पेटवा आणि स्वामींसमोर बसलेल्या 11 माळींचा जप करा। स्वामींच्या फोटोसमोर बसून गप्पा गोष्टी करा, ध्यान करा, हळूहळू नामजप करा, पण 11वी माळी जरूर जप करा, ना कुणाला कमी ना कुणाला जास्त, असे सलग 21 दिवस करा। जर तुम्ही ही सेवा योग्य प्रकारे केली तर स्वामी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील, स्वामी तुमचा संकल्प पूर्ण करतील। स्वामी भक्त असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ सर्व स्वामी भक्तांना शेअर करा।